अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेत राहणं पसंत करतात. एक क्षण असा येतो की बोलणं संपून जातं, राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते. गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा जागच्या जागी मनाचे रोपटे वाळून जाते. ओळखीचा चेहरा जेव्हा मुखवट्याआड जातो, ओळखीची गोष्ट ही डोळ्यातून वाहून जाते. ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी, धूळ तीही एवढी का कोरडी राहून जाते. मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही. कसली भीती असते माहिती नाही. कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. मन दुखावण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःला समजून घेतलेलं बरं असतं. दुर्लक्ष हे ठरवूनच केलं जातं. महत्त्व देण्याची इच्छा लागते. जोडीदार असा असावा ज्याला सर्वात आधी आपली काळजी असावी. माणसांची मनं व्यावहारी झाली की भावनांची किंमत शून्य आणि नाती कवडी मोलाची होऊन जातात. ती खूप समजूतदार आहे, सगळं ऐकते, पण अर्धा तास भांडण झाल्यानंतर चिडचिड करणारी व्यक्ती प्रेम खूप करते. ज्याला जिंकायचं असतं त्याला माहिती असतं कुठं लढायचं आणि कुठं शांत राहायचं. सरळ माणसाला कधीच फसवू नका. तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय कधी चुकत नाही. एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्यांची राख उडायला वेळ लागत नाही. आयुष्यात शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करून देतो. आयुष्यात त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. आपल्याला सांभाळून घेणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या म्हणजे स्वाभिमान विकण्याची वेळ नाही येत. आयुष्यात अशा व्यक्तीचं असणं गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही. काही लोकांना आपण इज्जत देण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्यांच्या वागण्यातून दाखवून देतात की इज्जत झेपण्या इतपत त्यांची ऐपत नाही. मोकळीक कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल राखता यायला हवा. खूप श्रीमंत सासर भेटणं म्हणजे सुख मिळेलच याची शाश्वती नाही. कष्टाने कमवून भाड्याच्या घरात राहणारा असला तरी चालेल, पण सुखात ठेवणारा असावा. अश्रूमागचं कारण काहीही असो, तिथं प्रथम सांत्वन हवं असतं. फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. एक वेळ परक्यांचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको, कारण आपले वेळ आल्यावर व्यवस्थित उकरून काढतात. नेहमी सावध राहायचं. आपल्याबरोबर गोड बोलणारे सगळेच आपले नसतात.